अनेक वर्ष, मी तर 35 वर्ष या जिल्ह्यात आहे. पण हे बघत आलो की चौदार तळ्यावरचा सत्याग्रह हा खरा मानव मुक्तीचा संघर्ष. तर तो एका फक्त काही ठराविक जातीय समाजातले लोकांनी, कार्यकर्त्यांनी येऊन साजरा करणं, इतकी त्याची व्याप्ती मर्यादित करता कामा नये. आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना या संपूर्ण संघर्षाचा अभिमान आहे अशा सर्व जातीय, सर्व धर्मीयांनी खरं तर हा एक दिवस साजरा केला. आणि असा विचार घेऊन महाडमधले नागेश जाधव असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आणि आम्ही जे संविधान जागर यात्रा चालवत होतो ते सगळेजण आम्ही एकत्र बसलो आणि या गोष्टीचा नीट विचार करून असं ठरवलं की शिवराय ते भीमराय समता मार्च असा उपक्रम सुरू केला. आणि त्याचं हे 9वं वर्ष आता. आणि दरवर्षी आम्ही रायगड किल्ल्यावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवादन करून रायगड ते चौदार तळ असं मार्च करतो. आणि मग 19 मार्चला जो बाबासाहेबांनी घेतलेल्या मूळ परिषदेचा दिवस आहे, जेव्हा महाडमध्ये ती परिषद झाली ती गाडी तळावर, त्या परिषदेच्या दिवशी हा कार्यक्रम करतो. आणि त्यामध्ये महाराष्ट्रभरातले कार्यकर्ते येतात, विचारवंत येतात, अनेक जाणकार त्यामध्ये सहभागी होतात. आणि आम्ही करत आलेलो आहोत. आता हे त्याचं 9वं वर्ष आहे आणि पुढचं वर्ष या ऐतिहासिक सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष असणार. आम्ही जेव्हा हा उपक्रम सुरू केला तेव्हाच असं ठरवलं होतं की जेव्हा 100वं वर्ष होईल तेव्हा हजारो लोक सर्व जातीय, सर्वधर्मीय महाडमध्ये येतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील, मानवंदना देतील. आणि तेव्हापासून हा मोठा उपक्रम व्हावा असं प्रयत्न आमचा. यावर्षी तसाच कार्यक्रम आहे. आज एक आमची रायगडावर गेलेली आहे. उद्यापर्यंत अनेक जण इथे येऊन पोहोचतील आणि उद्या दुपारी मिरवणूक निघेल शिवाजी चौकातून आणि गाडी तळावर त्याचं सभेत रूपांतर होईल. आणि यावर आम्ही दरवर्षी 14 तळ्यावरच सभा घेत आलो, पण यंदा आम्ही गाडी तळावर जिथे जे मूळ ठिकाण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या परिषदेचं, तिथे ही सभा होईल. त्याला महात्मा गांधींचे पणतू माननीय तुषार गांधी उपस्थित राहणार आहेत. आणि लक्ष्मीकांत देशमुख जे आपल्याला माहिती आहेत IAS अधिकारी होते, कोल्हापूरचे कलेक्टर होते आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत, स्वतः साहित्यिक आहेत. आणि सरकारी अधिकारी असूनही सत्तेत कोणीही असो, राजा तू चुकलास असं स्पष्ट शब्दात सरकारला बजावणारे असे अधिकारी म्हणून ज्यांचा लौकिक होता ते लक्ष्मीकांत देशमुख इथे येणार आहेत. आणि प्रख्यात साहित्यिक आणि कवी आहेत प्रज्ञादया पवार या पण उपस्थित आहेत. तेव्हा यांच्या उपस्थितीमध्ये हे 9व्या वर्षाचा कार्यक्रम इथे पार पडेल. आणि 20 तारखेला एक दिवसभर बैठक होणार आहे, ज्यामध्ये देशभरातले आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते सहभागी होतील. आणि हे संपूर्ण शताब्दी वर्ष कशा प्रकारे साजरं करायचं याचं नियोजन. आणि 1 वर्षानंतर जेव्हा शताब्दी होईल तेव्हा त्या दिवशीचा महत्त्वाचा आणि मोठा कार्यक्रम हा कसा करायचा याचं नियोजन या बैठकीमध्ये करेल. आणि त्यामुळे सेलिब्रेट करण्यासोबतच म्हणजे जेव्हा महाडचा सत्याग्रह हा विषमतेच्या विरोधाचा सत्याग्रह आहे, त्यानंतर मानवी अधिकारांना परत मिळवण्याचा सत्याग्रह आहे, त्यामुळे येणारं वर्ष हे केवळ सेलिब्रेशनचं नव्हे तर 100 वर्षामध्ये या विषमता किती कमी झाल्या, मानवी अधिकार किती आपण गाठले आणि अजून पुढचा टप्पा काय गाठायचा आहे याचा विचार करणं, याचा लेखाजोखा करणं आणि त्याचं पुढचं पण प्लॅनिंग करणं, अशा पद्धतीचा विचार आम्ही या सगळ्यामध्ये करत आहोत. त्यामुळे फक्त सेलिब्रेशन हा त्याच्यामागचा उद्देश नाही.